रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड, बुलेटिन क्रमांक 21. आज दिनांक 18 डिसेंबर 2025. आजच्या सभेच्या आपल्या वक्त्या आहेत आपल्याच रोटेरियन निर्मला सरपोतदार. त्यांच्या नेत्रतज्ञ या व्यवसायाबरोबरच त्यांनी त्यांच्या इतर आवडीही जोपासल्या आहेत. त्या सुरेख पेंटिंग करतात. त्याचप्रमाणे त्यांनी गीतेचाही अभ्यास केला आहे. निवारा या संस्थेमध्ये त्यांना तिथल्या रहिवाशांशी बोलायला आवडतं. त्यामुळे तिथे त्यांना गीतेविषयी किंवा गीतेशी संबंधित ज्ञानेश्वरी, दासबोध अशा अनेक गोष्टींविषयी सांगत असतात. तर आज त्या आपल्याला भगवद्गीतेचं आपल्या जीवनातलं स्थान आणि जीवनाशी संबंध याबद्दल बोलणार आहेत. आणि सभेनंतर आपले रोटेरियन चारू आणि चित्रा भावे यांचा धाकटा मुलगा आशुतोष याच्या मुलीच्या आगमनानिमित्त क्लबला मेजवानी देणार आहेत. नमस्कार. मागील गुरुवारी दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी क्लबमध्ये नॉमिनेशन कमिटीची इलेक्शन झाली. रोटेरियन पास्ट प्रेसिडेंट संजय बापट यांनी इलेक्शन कंडक्ट केली. त्यामध्ये उदय क्षीरसागर यांनी त्यांना मदत केली. निवड झालेली नॉमिनेशन कमिटी खालीलप्रमाणे: रोटेरियन पास्ट प्रेसिडेंट गिरीश ब्रह्मे, चारुदत्त भावे, संजय बापट, सत्यजित बडवे, दिलीप राईलकर, अपर्णा क्षीरसागर आणि संजीव कारंजकर. तसेच ट्रस्टी म्हणून रोटेरियन मोहनराव गुजराथी आणि संजय बापट यांची निवड झाली. सर्वजणांचे अभिनंदन. आपण सर्वांनी नुकतेच रोटेरियन अनंत सरदेशमुख यांचा फिल्मी नगमे और आपका EQ हा आपण कार्यक्रम पाहिला. त्यावरून रोटेरियन सुजाता कारंजकर हिला या सुंदर गेमची कल्पना सुचली. प्रथम तिने उपस्थित मेंबर्सचे सा, रे, ग, म, प असे 5 ग्रुप केले. प्रत्येक ग्रुपला आनंद, विरह, दुःख, वात्सल्य इत्यादी इमोशन्सच्या चिठ्ठ्या सिलेक्ट करायची होती. फर्स्ट राऊंडमध्ये आपल्याला जी इमोशन आली आहे त्यानुसार मॅक्झिमम गाणी लिहायची होती आणि प्रत्येक बरोबर गाण्याला मार्क्स होते. सेकंड राऊंडमध्ये आपण लिहिलेल्या गाण्यांवर डमशेराज करायचे होते. त्यामध्ये जो बरोबर ॲक्ट करणाऱ्या आणि बरोबर ओळखणाऱ्या ग्रुपला मार्क देण्यात आले. तसेच थर्ड राऊंडमध्ये ग्रुपमधील 2 मेंबर पुढे येऊन त्यांनी एकाने गाणं म्हणायचं आणि दुसऱ्याने त्यावर लिप सिंगिंग, ॲक्ट असं करून दाखवायचे होते. अशा प्रकारे हा खूपच रंजक गेम घेण्यात आला आणि सर्वांनी त्याला मनापासून भरभरून प्रतिसाद दिला. या गेमसाठी रोटेरियन निर्मला सरपोतदार व रोटेरियन ज्योती रानडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच राधिका ब्रह्मे, नम्रता रानडे आणि चित्रा भावे यांनी गेम घेण्यात मदत केली. विजेत्या ग्रुपचे यथोचित कौतुक करण्यात आले. दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी रोटरी क्लब टिळक रोड यांच्या वतीने ट्रॅफिक एज्युकेशन थ्रू रिक्षा या उपक्रमाची प्रोजेक्ट माय सिटी माय प्रॉमिस या अंतर्गत दिमाखात सुरुवात झाली. या उपक्रमासाठी रोटरियन श्री मकरंद कुलकर्णी यांनी अथक परिश्रम घेतले. वनाज मेट्रो स्टेशनजवळील MNGL पेट्रोल पंपावर सुमारे 100 रिक्षा मालकांशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 या सत्रात 30हून अधिक रिक्षांवर वाहतुकीच्या नियमांचे
व देणगीदारांच्या जाहिरातींचे हूड बसवण्यात आले. या उपक्रमात रिक्षा मालकांना 3 महिन्यानंतर आकर्षक भेटवस्तू देण्याचे आयोजन केले आहे. सदरील सत्रात प्रेसिडेंट देवदत्त हंबर्डीकर, सेक्रेटरी सौ अपर्णा क्षीरसागर, श्री उदय क्षीरसागर, सौ मंजिरी बडवे, चारू भावे आणि नरेंद्र भणगे या रोटरियन्सचे योगदान होते. पुढील सत्रासाठी सदिच्छा आणि देणगीदारांना आणि रोटरियन्सला सक्रिय योगदान देण्यासाठी आवाहन. धन्यवाद. माझा पहिला प्रेमभंग. सगळ्यांचे डोळे विस्फारले असतील ना? पण मला सांगा, प्रेमभंग फक्त नवरा बायको प्रियकर प्रेयसीतच व्हायला पाहिजे का? माझ्या प्रेमभंगाची तर कहाणी वेगळीच आहे. साधारण एप्रिलमध्ये 2001च्या एप्रिलच्या सुरुवातीला आमच्या घरात एक वादळ आलं. जेनी नावाचं छोटं लॅब्रेडॉरचं पिल्लू, अत्यंत मोहक, देखणी, अत्यंत लाघवी पण प्रचंड खोडकर अशी जेनी आमच्या घरात आम्ही मुलांच्या अग्रहास्तव आणली. त्यावेळेस मुलांना सुट्ट्या लागल्या होत्या, त्यामुळे सगळं छान चाललं होतं. ती तर पठ्ठी मला अजिबात सोडायची नाही. मुलांना पण मी कोणाकडे तरी सोपून 2 तास कुठेतरी जाऊ येऊ शकत असेल लहानपणी, पण हिच्यासाठी मी तिच्या झोपायच्या वेळा ऍडजस्ट करून जात असे. इतकं प्रेम, इतकं बॉन्डिंग आमचं वाढलं होतं. खाणं पिणं, तिचं फिरायला नेणं, या सगळं तिचं वेळापत्रक, त्याप्रमाणे मी माझ्या वेळापत्रक ऍडजस्ट करत होते. म्हणजे प्रसंगी मी ऑफिसमधनं थोड्या वेळासाठी येऊन पण जायची. केवळ सरकारी नोकरी होती म्हणूनच शक्य झालं म्हणा. इतके मी तिच्यासाठी करणारी. हळूहळू ती मोठी होत गेली, पण तिचा खोडकरपणा मात्र प्रचंड वाढत गेला. काही वेळेला ती आवरत नसे. मुलं केवळ घरी होती म्हणून हे तेवढं शक्य होत होतं. रोज जेवायच्या सुट्टीमध्ये घरी येणं हळूहळू मलाही अवघड होत होतं. त्यातच आमच्या घरी एक शुभ कार्य ठरलं. माझ्या मुलाची मुंज होती. पाहुणे आले. 2 दिवस तिच्याकडे दुर्लक्ष काय झालं आणि तिने चक्क अन्नत्याग केला. 2 दिवस अजिबात काही खाणं पिणं नाही. अगदी रागावून बसली ना, फुरंगटून म्हणतात ना तशी. मग काय, मुलांची सुद्धा क्वचित प्रसंगी फटका देऊन त्यांना खायला लावलं असतं, समजूत नसती काढली. पण तिला मी मात्र फटका न देता अगदी दादा पुता करत तिला प्रेमाने भरवलं आणि राग काढला बाबा मॅडमचा. अशी जेनी आणि माझं बॉन्डिंग वाढत होतं दिवसेंदिवस. जून महिना आला, मुलांच्या शाळा चालू झाल्या, पावसाळाही सुरू झाला. मग मात्र खरी परीक्षेची वेळ यायला लागली. दिवसभर घरामध्ये सासूबाई आणि जेनी. दिवसभर आम्ही कोणी नाही. मग मात्र ती दिवसभर घर डोक्यावर घ्यायची आणि अक्षरशः शेजारी पाजाऱ्यांच्या तक्रारी यायला लागल्या. तिच्या भुंकण्यामुळे आम्हाला त्रास होतो अशात लेखी तक्रारी आल्या. आणि मग मात्र मिस्टरांनी निर्णय घेतला की हिच्या बाबतीत काहीतरी आपल्याला एक निर्णय घ्यायला लागेल. असं म्हणल्यानंतर आमचे चेहरे मात्र गोरे मोरे झाले. काय करावं काही सुचत नव्हतं. त्यात पावसाळा आणि पाण्याची प्रचंड आवड. त्यामुळे पाण्यामध्ये खेळायला आवडल्यामुळे घर अख्खं घाण होतं. ते पण मी प्रेमाने करत होते, घर साफ करत होते, पण शेजाऱ्यांच्या तक्रारी काही थांबेना. मग मात्र असं ठरलं की तिला जिथून आपण घेतलंय त्याच तिच्या बहीण भावंडांमध्ये तिला परत सोडायचं. तो जो क्षण होता ना मंडळी, तो मात्र अत्यंत जड अंतःकरणाने मी केला. कारण का मुलांच्या समोर मला फार माझ्या भावना व्यक्त पण करता येत नव्हत्या. कारण का मुलांनी ऑलरेडी एक प्रश्न मला विचारला होता,
आम्हालाही जर का असं सांभाळायला प्रॉब्लेम आला तर आम्हालाही तू अशीच कुठे सोडशील का? या प्रश्नांनी मी आधीच हेलावून गेले होते. पण काय करणार, सगळ्यांच्या हिताचा प्रश्न होता आणि त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की तिला परत देऊन टाकायचं. आणि तो क्षण मात्र माझा होता प्रेमभंगाचा. अशी ही माझी प्रेमभंगाची कहाणी 60 उत्तरी सुफळ संपूर्ण. मित्र आणि मैत्रिणींनो, बघता बघता 2025 हे वर्ष संपत आले की. या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी काय वेगळे आणि मनोरंजक कार्यक्रम आहेत ते जाणून घेऊयात. तर सर्वप्रथम गुरुवार 25 डिसेंबर म्हणजे चक्क नाताळ साजरा करायचा दिवस. या दिवशी क्रिसमस निमित्त रॉयल हार्मोनिका क्लब माउथ ऑर्गनवर सादर करीत आहे जुन्या नव्या हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम. तसेच त्या पुढील गुरुवार 1 जानेवारी 2026 या दिवशी आपली नेहमीची मीटिंग होणार नाही. त्याऐवजी दिनांक 28 डिसेंबरला आपण SNDT कर्वे रोड नजीक असलेल्या बॉक्स थिएटर इथे एक प्रायोगिक नाटक पाहणार आहोत. नाव आहे काजव्यांचे गाव. हे नाटक व मधले खानपान क्लबने आयोजित केलेले आहे व त्याबद्दलची सविस्तर माहिती छोट्या ग्रुप्सवर उपलब्ध आहे. क्लबचा हिवाळी अंक लवकरच प्रसिद्ध करत आहोत. सर्वांना विनंती करण्यात येत आहे की त्यासाठी लागणारे लेख, कविता, तुमच्या पाककृती किंवा काही लिखाण तुमच्याकडे केलेलं असेल तर ते लवकरात लवकर अरुणा अत्रे हिच्याकडे पाठवण्याची व्यवस्था करावी. म्हणजे प्रिंट स्वरूपात आपल्याला हिवाळी हा अंक नवीन वर्षामध्ये प्रसिद्ध करता येईल. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. 20 डिसेंबर रोटरियन सचिन व ॲन सुलभा सिधये यांच्या लग्नाचा वाढदिवस. 24 डिसेंबर रोटरियन मोहन व ॲन ललिता बाळ यांच्या लग्नाचा वाढदिवस. 24 डिसेंबर पास्ट प्रेसिडेंट रोटरियन अविनाश व ॲन मृदुला जोशी यांच्या लग्नाचा वाढदिवस. 25 डिसेंबर रोटरियन हेमंत व ॲन वृंदा कटक्कर यांच्या लग्नाचा वाढदिवस. 25 डिसेंबर रोटरियन शिरीष व ॲन शुभांगी सहस्रबुद्धे यांच्या लग्नाचा वाढदिवस. या सर्वांना क्लबकडून हॅपी ॲनिव्हर्सरी. एडिटर अरुणा अत्रे व को एडिटर सुलभा सिधये यांच्यासह मी सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. नक्की भेटूया पुढील ऑडिओ बुलेटिनमध्ये. धन्यवाद.